मित्रांनो बघा, काही दिवस अगोदर ना एका भावाने मला कमेंट बॉक्समध्ये त्याचा एक ना प्रश्न विचारला. ॲक्च्युली त्याने मला ना त्याचा एक ना प्रॉब्लेम सांगितला. जो प्रॉब्लेम ऐकल्यावर ना मला असं वाटलं की ह्या प्रॉब्लेमवरती ना व्हिडिओ बनवणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण हा प्रॉब्लेम ना माझ्या बाकीच्या पण भावांना कधी ना कधीतरी येत असेल. तर तो मला बोलला की भावा, मला ना एक म्हणजे मुलगी आहे, ती मुलगी मला आवडते, पण म्हणजे मला ना तिच्यासोबत बोलायला भीती वाटते. मला ना तिच्यासोबत बोलायची हिम्मतच होत नाही. मला थोडीशी भीती वाटते, थोडीशी लाज वाटते. पण मी आता काय करू? मला ती मुलगी तर आवडते आणि मला तिला ना पटवायचं आहे, पण मला बोलायला पण भीती वाटते. पण मी आता काय करू? सो मित्रांनो, म्हणजे ह्याच्याबद्दल ना आज मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. तसं बघायला गेलं ना तर न बोलता बायकांना पटवणं थोडंसं कठीण आहे, पण अशक्य अजिबात नाही आहे. काय बोललो मी? तसं बघायला गेलं ना तर न काही बोलता, अजिबात म्हणजे एक शब्द पण न बोलता एखाद्या बाईला पटवणं कठीण आहे, पण अशक्य अजिबात नाही आहे. आणि मित्रांनो, ते शक्य कसं करायचं आणि म्हणजे न काही बोलता एखाद्या बाईला कसं पटवायचं असतं, तर मित्रांनो त्याच्याबद्दल ना आज मी तुम्हाला A to Z सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला पण ना बायकांसोबत बोलायला भीती वाटते आणि एखाद्या बाईला तुम्हाला पटवायचं आहे, तर मित्रांनो हा व्हिडिओ ना तुमच्यासाठी वरदान आहे, वरदान. आणि हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघतलाच पाहिजे. तर मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या ह्या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे, तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो, की मित्रांनो जर तुम्हाला ना एकही शब्द न बोलता एखाद्या बाईला तुम्हाला जर पटवायचं असेल, तुम्हाला बायकांशी बोलायला ना भीती वाटते, तर तुम्ही काय करा माहिती आहे का, की तुम्हाला जी पण कोणी बाई, जी पण कोणी मुलगी तुम्हाला आवडते ना, तर मित्रांनो तिच्यासमोर ना चांगली चांगली कामं करा आणि तिच्यासमोर ना स्वतःची हिम्मत, स्वतःचा कॉन्फिडन्स तिला दाखवून द्या. काय बोललो मी? आय रिपीट वन्स अगेन मित्रांनो, एकदम लक्ष देऊन ऐका, की तिच्यासमोर ना जी तुम्हाला आवडते, तर तिच्यासमोर ना चांगली चांगली कामं करा. म्हणजे मित्रांनो फॉर एक्झाम्पल, म्हणजे मित्रांनो तिच्यासमोर ना तुम्ही लोकांना मदत करा. तिच्यासमोर ना म्हणजे तुम्ही चांगली चांगली कामं करा. आता मी तुम्हाला इथे ना उदाहरण देत बसलो तर हा व्हिडिओ खूप जास्त मोठा होऊ शकतो, बट तुम्हाला समजलं असेल. तुम्ही तिच्यासमोर ना चांगली चांगली कामं करा आणि मित्रांनो अशी काहीतरी मधी मधी कामं करा, की म्हणजे जी कामं करताना बघून ना त्या बाईला वाटलं पाहिजे की अरे वा, ह्या पुरुषामध्ये ना किती हिम्मत आहे, हा पुरुष ना किती डेअरिंगबाज आहे. जसं की फॉर एक्झाम्पल, एखादा म्हणजे प्रॉब्लेम आहे, जो प्रॉब्लेम ना बाकीच्या लोकांकडून तो म्हणजे सॉल्व्ह होत नाही आहे, तर तुम्ही काय करा माहिती आहे का, की तो प्रॉब्लेम ना तुम्ही सॉल्व्ह करून दाखवा. किंवा म्हणजे एखादं काम करायला ना बाकीचे पुरुष, बाकीची लोक घाबरत आहेत आणि तेच काम ना तुम्ही करून दाखवा. म्हणजे त्या बाईला असं वाटेल की अरे वा, काय पुरुष आहे, ह्याच्यामध्ये ना किती हिम्मत आहे. म्हणजे ज्या ठिकाणी ना बाकीची लोक घाबरली होती, ज्या ठिकाणी ना बाकीच्या लोकांना काही सुचत नव्हतं, तर त्याच ठिकाणी ना ह्या पुरुषाने ते काम ना करून दाखवलं, असं त्या बाईला वाटेल मित्रांनो. आणि असा म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स, तुमची हिम्मत बघून आणि तुम्हाला ना चांगली कामं करताना बघून ती बाई ना आपोआप तुमच्याकडे ती आकर्षित व्हायला सुरुवात होईल मित्रांनो. आणि मित्रांनो असं मी स्वतः ना माझ्या आयुष्यामध्ये मी केलंय मित्रांनो. असं नका समजू की मी तुम्हाला हवेमध्ये काय पण सांगतोय. तर मित्रांनो हे ना पहिलं काम आहे. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे, तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो, की तुम्हाला ना ज्या पण बाईला, ज्या पण मुलगीला तुम्हाला पटवायचं असेल ना, तर ती बाई किंवा ती मुलगी आपला जास्तीत जास्त वेळ ना कोणासोबत घालवते ते तुम्ही पहिल्यांदा बघा. होय मित्रांनो, काय बोललो मी? ती बाई ना आपला दिवसातला जास्तीत जास्त वेळ ती कोणासोबत घालवते ते तुम्ही पहिल्यांदा शोधून काढा. जसं की फॉर एक्झाम्पल, लग्न झालेल्या बायकांना, म्हणजे ज्या बायकांचं लग्न झालेलं असतं, तर त्या बायकांना आपल्या म्हणजे मुलाबाळांसोबत आणि आपल्या ना मैत्रिणींसोबत त्या आपला जास्तीत जास्त वेळ घालवतात. तर मित्रांनो असं जर असेल ना, तर तुम्ही तिच्या मुलाबाळांसोबत आणि तिच्या मैत्रिणींसोबत तुम्ही ना
ना एक प्रकारचं चांगलं नातं तुम्ही बनवा आणि तिच्या मुलाबाळांच्या नजरेमध्ये आणि म्हणजे तिच्या ना मैत्रिणीच्या नजरेमध्ये तुम्ही चांगलं बना. त्याने काय होतं माहिती आहे का मित्रांनो, की मित्रांनो तुमच्या पाठीमागे तिची मुलं बाळं आणि तिच्या मैत्रिणी तुमच्याविषयी ना चांगल्या चांगल्या गोष्टी त्या बाईला सांगणार. जसं की फॉर एक्झाम्पल, अगं म्हणजे आई तुला काय सांगू, म्हणजे तो जो दादा आहे ना तो म्हणजे असा आहे तसा आहे, म्हणजे त्या दादाने ना मला म्हणजे ही गोष्ट त्याने मला घेऊन दिली. आणि मित्रांनो तिच्या मैत्रिणी तिला असं सांगणार, अगं तुला काय सांगू, तो जो मुलगा आहे ना तो मुलगा खरंच खूप जास्त चांगला आहे, म्हणजे ह्याच्यासारखी मुलं ना आजकालच्या दुनियेमध्ये बघायला पण भेटत नाही. त्याने मला ना म्हणजे त्या दिवशी मी ना एका प्रॉब्लेममध्ये फसली होती तर त्याने मला खूप जास्त मदत केली. असं म्हणजे तिची मुलं बाळं आणि तिच्या मैत्रिणी तुमच्या पाठीमागे ना म्हणजे तुमचं गुणगान तिच्यासमोर गाणार. आणि मित्रांनो तुमचं ना हे गुणगान ऐकून ती तुमच्याकडे 100% ती आकर्षित होणार मित्रांनो. तर मित्रांनो हे ना दुसरं काम आहे. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो, की मित्रांनो तुमच्याकडे ना जे पण काय असेल, जसं की फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे ना काही ना काहीतरी टॅलेंट आहे किंवा तुमच्याकडे ना खूप जास्त पैसा आहे किंवा तुमच्या ओळखी ना मोठ्या मोठ्या लोकांसोबत आहेत, म्हणजे तुमच्याकडे ना जे पण काय असेल ना तर त्याचा भरभरून दिखावा करा. काय बोललो मी, तुमच्याकडे जे जे काय असेल ना तर त्याचा भरभरून दिखावा करा. तुमच्याकडे जर काय टॅलेंट असेल ना तर ते टॅलेंट ते तिला दाखवून द्या. तुमच्याकडे जर पैसा असेल ना तर तो पैसा तिला दाखवा किंवा तुमच्या ओळखी मोठ्या मोठ्या लोकांसोबत असतील तर तुम्ही ना आपल्या ओळखींनी म्हणजे लोकांची कामं करून द्या, जेणेकरून तिला वाटेल की अरे वा, म्हणजे ह्या मुलग्याच्या ओळखी ना मोठ्या मोठ्या लोकांसोबत आहेत. असं म्हणजे तुमच्याकडे जे जे काय असेल ना तर ते तुम्ही तिला दाखवून द्या. त्याने पण मित्रांनो काय होतं माहिती आहे का, की ती बाई ना आपणच तुमच्याकडे ती आकर्षित व्हायला ती सुरुवात करते मित्रांनो. तर मित्रांनो ही 3 कामं ना तुम्ही करून बघा. तुम्ही न काही बोलता कोणत्या पण बाईला पटवू शकाल मित्रांनो. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.